या सेशन मध्ये आपण डिस्ट्रीब्युशन सिस्टीम बद्दल इम्पॉर्टंट एमसीक्यू चं डिस्कशन करूया. फर्स्ट एमसीक्यू आहे, विच डिस्ट्रीब्युशन सिस्टीम इज मोर रिलायबल. आता हा क्वेश्चन मला डब्ल्यूपीएससी ए 2017 ला आणि त्यानंतर यूकेपीएससी जे 2013 ला विचारला गेला आहे. आता विच ऑफ द सिस्टीम इज मोर रिलायबल. रिलायबल सिस्टीम याचा अर्थ की ज्या सिस्टीम मध्ये सप्लायची शाश्वती आहे, सप्लाय कसा आहे की गॅरंटीड आहे, सप्लाय या ठिकाणी कटआउट होण्याचे चान्सेस नाहीत. मग आपण जे काही ठिकाणी सिस्टीम पाहतो, सिस्टीमच्या कनेक्शनचे जे टाइप आहेत कोणते कोणते आहेत, रॅडियल असेल, त्यानंतर रिंग मेन असतो आणि त्यानंतर इंटर कनेक्टेड सिस्टीम असतात. मग याच्यामध्ये जे काय आपल्याकडे रिंग मेन सिस्टीम आहे का, कोणते तर रिंग मेन सिस्टीम हे काय असते बघा, तर मोर रिलायबल असते. आता या ठिकाणी रॅडियल सिस्टीम रिलायबल असते का, तर नसते. कारण रॅडियलच्या केसमध्ये आपण काय करतो, फक्त एक सिंगल या ठिकाणी फीडर घेतो आणि त्या सिंगल फीडरला आपण काय करतो, एकाच डिस्ट्रीब्युटरना किंवा एकाच सहाय्याने एकाच साइडने काय करतो, त्या डिस्ट्रीब्युटरला काय करतो, फेड करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल इन केस ऑफ द रॅडियल काय असतं, तर आपल्याला फॉर एक्झाम्पल हा एक काय तर इकडे आपल्याकडे हा फीडर आहे, या ठिकाणी हा काय तर डिस्ट्रीब्युटर आहे. या डिस्ट्रीब्युटरला आपण काय करतो, तर एकाच पॉइंटला काय करतो, फीड करण्याचा प्रयत्न करतो. इथं जर केला असेल फॉर एक्झाम्पल या ठिकाणी आपण करंट टॅप केलेला आहे, या ठिकाणी काहीतरी लोड आहे. जर या ठिकाणी फॉर एक्झाम्पल सपोज इथं कुठेतरी या फीडरवरती जर काही फॉल्ट आलेला असेल तर या ठिकाणी सप्लाय येईल का, तर नाही आहे. म्हणजे या ठिकाणी सप्लायची शाश्वती आहे का, तर नाही आहे. हा काय असतो, ड्रॉबॅक असतो. कुणाचा, तर रॅडियल सिस्टीमचा. जे काय रिंग मेन सिस्टीम असते का, ही काय असते बघा, तर मोर रिलायबल असते. हा पॉइंट याच्यामध्ये काय तर महत्वाचा आहे. द मेजर ऍडव्हान्टेजेस ऑफ द रॅडियल डिस्ट्रीब्युशन सिस्टीम इज. आता जे काय रॅडियल डिस्ट्रीब्युशन सिस्टीम आहे ऍडव्हान्टेज कोणता आहे बघा, लेस व्होल्टेज फ्लक्च्युएशन ऍट द कंझ्युमर टर्मिनल. हे आहे का ऍडव्हान्टेजेस, तर ऍक्च्युअली हे काय याचं तर डिसएडव्हान्टेज आहे. या सिस्टीम मध्ये आपल्याला काय भेटतात, तर लार्ज व्होल्टेजचे फ्लक्च्युएशन भेटतात. कुठं, तर ऍट द कंझ्युमर टर्मिनल्स. इथं लो इनिशियल कॉस्ट म्हणताय, रिक्वायर लेस रिझर्व कॅपॅबिलिटी म्हणताय आणि इनकेज सर्व्हिस रिलायबिलिटी म्हणते. ऍक्च्युअली जे काय रॅडियल सिस्टीम आहे याची काय असते बघा, तर लो इनिशियल कॉस्ट असते आणि ही काय असते बघा, तर सिम्पलेस्ट मेथड असते. कोणते, त्या ठिकाणी ही सिम्पलेस्ट मेथड असते. देअरफॉर ऑप्शन नंबर सेकंड बघा याचं बरोबर आन्सर आहे. In a distribution system, the conductor which connects the substation to the distributor are called as. आता जो कंडक्टर या ठिकाणी सबस्टेशन पासून सप्लाय घ्यायला आणि तो देईल कुठं, तर डिस्ट्रीब्युटरला देईल. आता हे देण्याचं या ठिकाणी काम कोण करेल, तर हे देण्याचं काम करेल यांच्या दोघांमध्ये असणारा कोण असतो, तर या ठिकाणी फीडर असतो. कोण असतो बघा, तर फीडर असतो. म्हणजे फीडर हा एक कंडक्टर आहे जो काय करेल, सबस्टेशन पासून पॉवर घ्यायला आणि डिस्ट्रीब्युटरला देण्याचा प्रयत्न करायला. या फीडर वरती कोणत्याही पद्धतीच्या टॅपिंग नसतात. याच्यावरती नो टॅपिंग आर प्रोव्हाइडेड. म्हणजे आपण असं लोड घेत नाहीये. ऍक्च्युअली याच्यामध्ये करंट डेन्सिटी काय असते, सेम असते आणि याच्या करंट कॅरिंग कॅपॅबिलिटी आपण काय करतो, डिझायनिंग करण्याचा प्रयत्न करतो. हा झाला फीडर. पण जर आपण डिस्ट्रीब्युटरचा एकाने विचार केला तर डिस्ट्रीब्युटरवरती काही टॅपिंग असते, याच्यामध्ये आपण काय करतो, लोड घेण्याचा प्रयत्न करतो. याचं डिझायनिंग आपण करतो कशा बेसिसवरती, तर व्होल्टेज ड्रॉपच्या बेसिसवरती करतो. हेही पॉईंट याच्यामध्ये काय तर महत्वाचे आहेत. हा 2019 ला जेईला आलेला क्वेश्चन आहे आणि एला 2017 ला अदर स्टेट मध्ये आलेला आहे. विच कनेक्ट द कंझ्युमर टर्मिनल टू द डिस्ट्रीब्युटर. आता कंझ्युमर टर्मिनलला डिस्ट्रीब्युटरच्या ठिकाणी कनेक्ट करायचं काम कोण करतं, तर ऍक्च्युअली जे काही सर्व्हिस मेन्स आहेत, कोण आहेत, तर सर्व्हिस मेन्स. ही काय तर एक केबल आहे आणि हे काय तर लाईन आहे. हे काय करेल, या ठिकाणी सप्लाय घ्यायला डिस्ट्रीब्युटर पासून आणि देईल कोणाला, तर कंझ्युमरला देण्याचा प्रयत्न करेल. कोणाला, तर कंझ्युमरला देण्याचा प्रयत्न करेल. याचा अर्थ फॉर एक्झाम्पल आपल्याकडे काय तर हे सबस्टेशन आहे, या सबस्टेशन पासून सप्लाय आपण देतोय कोणाला, तर फीडरच्या माध्यमातून आपण काय करतोय, तर डिस्ट्रीब्युटरला देण्याचा प्रयत्न करतोय. फॉर एक्झाम्पल आपल्याकडे हा काय तर डिस्ट्रीब्युटर आहे, हा डिस्ट्रीब्युटर आहे. या ठिकाणी हा आलेला कोण आहे, तर हा या ठिकाणचा फीडर आहे. आता या डिस्ट्रीब्युटर आपण काय करतोय, तर अशा पद्धतीने काय करतोय, एक सप्लाय देण्याचा प्रयत्न करतोय कोणाला, तर कंझ्युमरला. आता हे जे काय ठिकाणी चार दाखवलेले आहेत हे काय तर या ठिकाणचे असणारे सर्व्हिस मेन्स आहेत. काय आहेत, सर्व्हिस मेन्स आहेत. आणि या साईडला काय असतील, तर या साईडला कंझ्युमर असतील और कंझ्युमरचा काय असेल, तर मीटर बॉक्स असेल. काय असेल, मीटर बॉक्स असेल. हे पॉईंट याच्यामध्ये महत्वाचे आहेत. म्हणजे सबस्टेशन पॉवर देईल फीडरला, फीडर पॉवर देईल डिस्ट्रीब्युटरला, डिस्ट्रीब्युटर पॉवर गेला कोणाला, कंझ्युमरला. कोणाच्या माध्यमातून, तर सर्व्हिस मेनच्या माध्यमातून देईल. हा पॉईंट याच्यामध्ये महत्वाचा आहे. देअरफॉर या केस मध्ये सर्व्हिस मेन्स हे काय तर याच्यामधलं महत्वाचा आन्सर आहे. याचं काय तर आन्सर आहे ऑप्शन नंबर सेकंड. या केस मध्ये बघा याचा करेक्ट आन्सर आहे. डिस्ट्रीब्युटर डिझाइन्ड फ्रॉम द पॉइंट ऑफ व्ह्यू ऑफ. आता जे काही डिस्ट्रीब्युटर आहेत यांचं आपण डिझायनिंग करतो कशा बेसिसवरती,
तर हा बघा ए ला 2019 ला विचारलेला क्वेश्चन आहे आणि ए ला 2016 ला विचारलेला आहे अदर स्टेट मध्ये. ऍक्च्युली डिस्ट्रीब्युटर्स आपण डिझायनिंग करतो कशा बेसवरती, तर व्होल्टेज ड्रॉप ऑन इट. ऑप्शन नंबर सी असं काय तर बरोबर आन्सर आहे. कारण याच्यामध्ये आपण काय करतो तर टॅपिंग घेतो, म्हणजे या ठिकाणी काय करतो टॅप करून लोड घेतो. जर या ठिकाणी लोड आपण टॅप केलेला असेल तर या ठिकाणी करंट डिफरंट असेल आणि करंट डिफरंट होत असेल तर काय असेल तर व्होल्टेज ड्रॉप सुद्धा असेल. देअरफॉर ऑप्शन नंबर सी असा काय तर बरोबर आन्सर आहे. विच ऑफ द फॉलोइंग आर कनेक्टेड बाय द सर्व्हिसमेन्स. आता सर्व्हिसमेनच्या माध्यमातून आपण काय कनेक्ट करण्याचा प्रयत्न करतो, कुणाला कनेक्ट करतो बघा, तर डिस्ट्रीब्युटर अँड रिले सिस्टीम असेल. डिस्ट्रीब्युटर अँड कंझ्युमर टर्मिनल्स, दॅट इज डिस्ट्रीब्युटर पासून आपण काय करूया सप्लाय घेऊया सर्व्हिसमेनच्या माध्यमातून आणि कंझ्युमर टर्मिनल म्हणजे कंझ्युमरला देण्याचा प्रयत्न करूया, कंझ्युमरच्या मीटर बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करूया. हे आपण काय करतो कुणाच्या माध्यमातून, तर सर्व्हिसमेनच्या माध्यमातून करतो. म्हणजे ऑप्शन नंबर 3 या केस मध्ये काय बघा तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 3. द लोड ऑन अ 3 फेज 4 वायर डिस्ट्रीब्युटर आर युजली. आता जी काय आपल्याकडे 3 फेज 4 वायर सिस्टीम असते याच्यावरती लोड हा कसा असतो, बॅलन्स्ड असेल, अनबॅलन्स्ड असेल, आयदर ऑफ द अबोव असेल और नन ऑफ द अबोव असेल. जर 3 फेज 4 वायरचा आपण विचार करण्याचा प्रयत्न केला, फॉर एक्झाम्पल 3 फेज 3 वायरचा लोड आहे तो बॅलन्स असू शकतो अनबॅलन्स असतो. फॉर एक्झाम्पल सिंगल फेज वायरचा लोड आहे, सिंगल फेज लोड आहे म्हणजे एक फेज आणि काय तर न्यूट्रल याच्यामध्ये काय तर कनेक्शन आहे, अर्थामध्ये कनेक्शन आहे, हा काय शकतो ते काही अनबॅलन्स असू शकतो. म्हणजे ऍक्च्युली जो काय 3 फेज 4 वायरचा जो काय डिस्ट्रीब्युटरी लोड असतो कसा असतो, तर जनरल या ठिकाणी अनबॅलन्स असतो. ऑप्शन नंबर 2 याचं काय असेल बघा बरोबर आन्सर असेल. A line which joins the energy meter of the consumer with the distributor. आता एनर्जी मीटर आणि डिस्ट्रीब्युटर याच्यामध्ये कनेक्शन करतोय, कोण करतं तर सर्व्हिसमॅन्स करतं. ऑप्शन नंबर 3 काय तर याचा करेक्ट आन्सर आहे, जो की या ठिकाणी एक काय तर केबल आहे. इन ऑर्डर टू रिड्यूस द व्होल्टेज ड्रॉप इन द व्हेरियस सेक्शन डिस्टन्स पॉइंट ऑफ द रिंग डिस्ट्रीब्युटर आर जॉइंड थ्रू द कंडक्टर कॉल्ड ॲज. त्याला आपण काय करतो, त्याला आपण काय म्हणतो, ऍक्च्युली आपल्याला काय करायचं व्होल्टेज ड्रॉपला रिड्यूस करायचा आहे. यासाठी आपण काय करतो तर डिफरंट पॉइंट और व्हेरियस पॉइंट आपण काय करतो तर एकमेकाला कनेक्ट करण्याचा प्रयत्न करतो. त्याला आपण काय म्हणतो, बूस्टर असेल, इंटरकनेक्टर असेल, बफर असेल की डायव्हर्टर असेल, काय असेल तर इंटरकनेक्टर असेल. ऑप्शन नंबर 2 काय तर याचा करेक्ट आन्सर आहे. असं काम काय तर व्होल्टेज ड्रॉपला रिड्यूस करायचं आहे. काय काम आहे तर व्होल्टेज ड्रॉपला रिड्यूस करायचं. ऑप्शन नंबर 2 या केस मध्ये काय तर याचा करेक्ट आन्सर आहे. याला आपण सिम्पली बॅलन्सर असे म्हणतो. द ओव्हरहेड सिस्टम इज जनरली एम्प्लॉयड फॉर डिस्ट्रीब्युशन as it is dash dash cheaper than the equivalent underground system. आता या ठिकाणी आपल्याकडे काय तर ओव्हरहेड सिस्टीम आहे, ओव्हरहेड सिस्टीम आणि या ठिकाणी काय तर अंडरग्राउंड सिस्टीम आहे. आता या दोघांमध्ये जर आपण कंपॅरिझन करण्याचा प्रयत्न केला या दोन सिस्टीम मध्ये, तर जे आपल्याकडे ओव्हरहेड सिस्टीम असते का ती ओव्हरहेड सिस्टीम इज इक्वल टू 5 to 10 टाइम्स काय तर चीपर आहे, 5 to 10 टाइम्स चीपर दॅन अंडरग्राउंड सिस्टीम. चीपर आहे कोणापेक्षा तर यूजी पेक्षा. हा पाण्याचा आम्हाला महत्वाचा आहे. therefore 5 to 10 टाइम्स ऑप्शन नंबर 1 या केस मध्ये काय बघायचं बरोबर आन्सर आहे. ओव्हरहेड सिस्टीम काय असते चीप असते ऍज कम्पेअर्ड टू द अंडरग्राउंड सिस्टम. कारण ओव्हरहेड सिस्टीम मध्ये जे काय आपण व्हॉल्यूम ऑफ कंडक्टर मटेरियल रिक्वायर्ड आहे ते व्हॉल्यूम ऑफ कंडक्टर मटेरियल काय असतं बघा तर या ठिकाणी कमी असते ऍज कम्पेअर्ड टू द अंडरग्राउंड सिस्टीम. या केस मध्ये आपण काय करतो तर एका फेजचा आणि काय करतो अर्थ मध्ये आपण काय करतो मॅक्झिमम पोटेन्शियल काय करतो व्हीएम घेण्याचा प्रयत्न करतो. पण दॅट सेम टाइम यूजीच्या केस मध्ये आपण काय करतो तर 2 फेजेस मध्ये और सिम्पली 2 कंट्री मध्ये आपण काय करतो तर व्हीएम घेण्याचा प्रयत्न करतो. याच्यामधले काय तर इम्पॉर्टंट पॉईंट आहेत. या ठिकाणी ओव्हरहेडच्या केस मध्ये आपल्याला व्हॉल्यूम काय लागतं कमी लागतं. हाय पॉईंट याच्यामध्ये महत्वाचा आहे. अगेन जे काही यूजी सिस्टीम आहे अंडरग्राउंड सिस्टीम आहे यासाठी आपल्याला काय लागते इनिशियल कॉस्ट पण जास्त लागते कारण त्याला आपल्या सरफेसच्या खाली काय त्याला माउंट करायचं आहे. विच अमंग द फॉलोइंग हॅपन्स इन अ लो पॉवर फॅक्टर. आता खालीलपैकी कोणती गोष्ट एकाने लो पॉवर फॅक्टर मुळे होते. हा ए ला विचारलेला क्वेश्चन आहे 2022 ला. लार्ज केव्ही रेटिंग ऑफ द इक्विपमेंट, ग्रेटर कंडक्ट साइज आहे, रेडिओस हँडलिंग कॅपेसिटर सिस्टीम आहे, ऑल ऑफ द अबव. आता केव्हीए साइड केव्हीए वाढते का या ठिकाणी तर वाढते. केव्हीए म्हणजे काय तर ऍक्च्युअली रिएक्टिव्ह पॉवर एकाने वाढते का तर या ठिकाणी वाढते. ग्रेटर कंडक्टर साइज आता कंडक्टर साइज एकाने वाढते का येस वाढते कारण करंट कॅपॅसिटी वाढते केव्हीए मुळे. करंट जर एकाने वाढत असेल तर साइज वाढेल का तर साइज वाढेल. रिड्यूस्ड हँडलिंग कॅपॅसिटी ऑफ द सिस्टम म्हणजे ऍक्च्युअली जे काय ऍक्च्युअली पॉवरची हँडलिंग कॅपॅसिटी काय ते कमी होते. म्हणजे ऑल ऑफ द अबव. ऑप्शन नंबर 4 बघा या केस मध्ये काय असेल तर या क्वेश्चनचा करेक्ट आन्सर असेल. अ 3 फेज 4 वायर सिस्टम इज कॉमनली युज्ड फॉर.
आता जे काय 3 फेज 4 वायर सिस्टीम असते हिचा आपण उपयोग कुठे करतो? हा क्वेश्चन बघा किती एक्झामला आलेला आहे. या येईला 2019 ला, नंतर ए 2012, जे 2013, यूपीपीसीएल जे 2019 एसएससी ला आलेला आहे, परत जेईला आहे, जेईला आहे, एसएससी ला परत आहे, हा जेईला आहे आणि हा परत येईल आहे. म्हणजे व्हेरियस एक्झाम मध्ये हा काय झालं तर क्वेश्चन काय रिपीट झालेला आहे. आता 3 फेज 4 वायर आपण कॉमनली यूज करतो कुठं? तर इन केस ऑफ द सेकंडरी डिस्ट्रीब्युशन. कुठं? तर सेकंडरी डिस्ट्रीब्युशन. सो ऑप्शन नंबर सेकंड या केस मध्ये काय असेल बघा, तर याचा करेक्ट आन्सर असेल. प्रायमरी डिस्ट्रीब्युशन आपण करतो कशा माध्यमातून? तर 3 फेज 3 वायर असेल. त्यानंतर प्रायमरी ट्रान्समिशन आपण करतो कशा माध्यमातून? तर 3 फेज 3 वायर आहे. त्यानंतर सेकंडरी ट्रान्समिशन आपण करतो कसा? तर 3 फेज 3 वायर आहे. आणि जे काय फक्त याच्यामधलं असणार सेकंडरी डिस्ट्रीब्युशन आहे तेच फक्त आपल्याकडे 3 फेज 4 वायर सिस्टीमच्या माध्यमातून करतो. या केसमध्ये आपल्याला 3 फेज सप्लाय भेटतो आणि सिंगल फेज सप्लाय भेटतो. म्हणजे आपण सगळ्या सिस्टीम मध्ये फक्त सेकंडरी डिस्ट्रीब्युशन सोडली तर बाकी सर्व मध्ये आपण 3 फेज 3 वायरचा इकडे उपयोग करतो. प्रायमरी डिस्ट्रीब्युशन टोटली 11 केव्हीचं असतं. किती केव्हीचा? 11 केव्हीचं असतं. या ठिकाणी सेकंडरी डिस्ट्रीब्युशन टोटली 415 व्होल्ट बाय 230 व्होल्टचं असतं. सिंगल फेजचा सप्लाय 230. प्रायमरी ट्रान्समिशन किती असतं? फॉर एक्झाम्पल 132 केव्ही असेल किंवा सिम्पली 220 केव्ही असेल किंवा सिम्पली 400 केव्ही असेल. हे काय तर हाय व्होल्टेजचं प्रायमरी ट्रान्समिशन आहे. आणि सेकंडरी ट्रान्समिशन किती असतं? तर एक तर या ठिकाणी 66 केव्हीचं असेल किंवा या ठिकाणी 33 केव्हीचं असेल. हे पॉईंट याच्यामध्ये काय तर आपल्याला महत्वाचे आहे तर लक्षात ठेवायचे आहे. 3 फेज 4 वायर जनरली काय असते तर सेकंडरी डिस्ट्रीब्युशन असते. याच्यामधून आपण डोमेस्टिक लोड घेतो, रेसिडेन्शियल असतील, त्यानंतर कमर्शियल लोड असतील, हे आपण काय करतो? लोड घेण्याचा प्रयत्न करतो 3 फेज 4 वायरच्या माध्यमातून. द ट्रान्समिशन विच युजेस अ 3 फेज 3 वायर सिस्टीम अँड कॉल्ड ॲज अ हाय व्होल्टेज ट्रान्समिशन. आता या ठिकाणी काय तर 3 फेज 3 वायरची सिस्टीम आहे आणि या ठिकाणी त्याला आपण काय म्हणतो तर हाय ट्रान्समिशन म्हणतोय. काय म्हणतोय? तर हाय व्होल्टेज ट्रान्समिशन. दिस ट्रान्समिशन सिस्टीम इज ऑल्सो कॉल्ड ॲज प्रायमरी ट्रान्समिशन, फीडर ट्रान्समिशन, सेकंडरी ट्रान्समिशन अँड इलिमिनेटेड ट्रान्समिशन. कोणते असते तर प्रायमरी ट्रान्समिशन असतं की ज्या केसमध्ये आपण काय करतो? व्होल्टेजला हाय लेवलने ट्रान्समिट करण्याचा प्रयत्न करतो. ऑप्शन नंबर सेकंड इज द करेक्ट आन्सर आहे या क्वेश्चनचं. प्रायमरी ट्रान्समिशन इज डन बाय डॅश डॅश सिस्टीम. आता आपण आताच पाहिलं 3 फेज 3 वायर याच्यामध्ये काय करतो? प्रायमरी ट्रान्समिशन आहे, सेकंडरी ट्रान्समिशन आहे, त्यानंतर प्रायमरी डिस्ट्रीब्युशन आहे. आपण हे सर्व काय करतो तर 3 फेज 3 वायरच्या माध्यमातून करतो. 3 फेज 3 वायर फक्त आणि फक्त आपण काय करतो तर सेकंडरी डिस्ट्रीब्युशन करतो. हा पण याच्यामध्ये महत्वाचा आहे. द रेसिडेन्शियल डिस्ट्रीब्युशन सिस्टीम एम्प्लॉयज. आता आपल्याकडे वर्ड कोणता आहे तर रेसिडेन्शियल डिस्ट्रीब्युशन सिस्टीम आहे. आता रेसिडेन्शियल डिस्ट्रीब्युशन सिस्टीम आपण कोणत्या ठिकाणी सिस्टीम घेण्याचा प्रयत्न करतो? 2 फेज 4 वायर असते का? नसते. 3 फेज 4 वायर असते का? आपण चेक करूया. सिंगल फेज 2 वायर असते का? आपण चेक करूया. 3 फेज 3 वायर असते का? नसते. आता 3 फेज 4 वायर आणि सिंगल फेज 2 वायर. आता या ठिकाणी वर्ड कोणता आहे? या ठिकाणी वर्ड आहे रेसिडेन्शियल. आता रेसिडेन्शियल ठिकाणी जनरली सप्लाय कोणता असतो? रेसिडेन्शियल. तर आपण सिंपली या ठिकाणी काय म्हणतो तर डोमेस्टिक सप्लाय असं म्हणतो. काय म्हणतो? डोमेस्टिक. म्हणजे आपल्या घरगुती वापरासाठी आपण कोणता सप्लाय घेतो जनरली तर ठिकाणी सिंगल फेज सप्लाय घेतो. कोणता असतो तर सिंगल फेज सप्लाय. आता सिंगल फेज सप्लाय म्हणजे काय असतो तर ठिकाणी एक फेज आणि काय असते तर एक न्यूट्रल वायर असते. म्हणजे ऍक्च्युली काय तर सिंगल फेज 2 वायर सिस्टीम असते का तर या ठिकाणी सिंगल फेज 2 वायर असते. देअरफॉर सिंगल फेज 2 वायर सिस्टीम आपण काय करतो जनरली रेसिडेन्शियल साठी यूज करतो. देअरफॉर ऑप्शन नंबर 3 या केस मध्ये काय तर याचा करेक्ट आन्सर आहे. जनरली जे काय सेकंडरी डिस्ट्रीब्युशन आहे कोणता असतं तर 3 फेज 3 वायरच्या माध्यमातून असतं. मग याच्यामधला 3 फेज जो काय सप्लाय आहे 3 फेज 3 वायर सप्लाय आपण घेतो कोणासाठी तर ज्या आपल्याकडे कमर्शियल लोड आहेत त्यासाठी घेतो. रेसिडेन्शियल घेतो का तर नाही आहे. डोमेस्टिक असतात का तर नाही आहे. अगर आपल्याकडे 3 फेज इंडक्शन मशीन आहेत आपण काय करूया तर या ठिकाणी हा लोड घेण्याचा प्रयत्न करूया 3 फेजचा. पण जर आपण रेसिडेन्शियलचा विचार केला तर आपण जनरली काय करतो सिंगल फेज 2 वायर घेतो. ज्याच्यामध्ये आपण लाईट लोड असतील फॉर एक्झाम्पल फॅन असेल, लाईट असेल, ट्यूबलाईट असेल, बल्ब असेल, टीव्ही असेल, हे सर्व काय करतो आपण त्याच्यामध्ये कनेक्ट करतो. देअरफॉर ऑप्शन नंबर 3 या केस मध्ये काय तर याचा करेक्ट आन्सर आहे. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज अ फॉल्स. आपल्याकडे आता फॉल्स स्टेटमेंट विचारलेला आहे. मग याच्यापैकी फॉल्स स्टेटमेंट कोणता असेल? अ सिंगल फेज सिस्टीम हॅज मेनी ऍडव्हान्टेजेस ओव्हर अ 3 फेज सिस्टीम. अच्छा सिंगल फेजचे काही ऍडव्हान्टेज असतात का?
नसतात. म्हणजे ऍक्च्युली हेच काय तर पहिलंच मला तर फॉल्स वाटतंय. द सप्लाय फ्रिक्वेन्सी ऑफ द सिंगल फेज सिस्टम इज इंडिया 50 हर्ट्ज. हे बरोबर आहे का तर या ठिकाणी बरोबर आहे. टू डेव्हलप अ पॉलिफेज सिस्टम द आर्मेचर वाइंडिंग इन अ जनरेटर इज डिवाइडेड इनटू द रिक्वायर्ड नंबर ऑफ फेजेस. बरोबर आहे का तर बरोबर आहे. अ 3 फेज सिस्टम इज फाउंड टू बी मोर इकॉनॉमिकल. बरोबर आहे का तर हे बरोबर आहे. म्हणजे ऍक्च्युली जे काय फर्स्ट नंबरचा आहे ते फर्स्ट नंबरचा या ठिकाणी काय तर चुकीचं आहे, आपल्याला फॉल्स झालेला आहे. सिंगल फेज सिस्टम रिलायबल आहे का 3 फेज पेक्षा किंवा ऍडव्हान्टेज आहे का तर नाही. तर फॉर ऑप्शन नंबर फर्स्ट याही केस मध्ये काय तर याचा बरोबर आन्सर आहे. फॉर अ कंझ्युमर व्हॉट इज द मोस्ट इकॉनॉमिकल पॉवर फॅक्टर. आता कंझ्युमर साठी मोस्ट इकॉनॉमिकल पॉवर फॅक्टर कोणता आहे. फॉर एक्झाम्पल 0.85 पासून 0.95 लॅगिंग हा काय तर ठिकाणचा मोस्ट इकॉनॉमिकल पॉवर फॅक्टर आहे. कारण कंझ्युमरचा लोड हा लिडिंग नेचरचा असेल का तर लोड हा या ठिकाणी लिडिंग नेचरचा नसतो. म्हणजे त्या केसमध्ये पॉवर फॅक्टर हा कसा असेल तर पॉवर फॅक्टर हा लॅगिंगचा असेल. कारण लोड हा लॅगिंग नेचर असेल, इनॅक्टिव्ह असेल. म्हणजे इकॉनॉमिकल कोणता आहे तर हा आहे. आता लिडिंग पॉसिबल आहे का तर नाही आहे. हा काय तर खूपच कमी आहे. हा लिडिंग पॉसिबल आहे का तर नाही आहे. म्हणजे 0.85 पासून 0.95 हा काय तर मोस्ट इकॉनॉमिकल पॉवर फॅक्टर आहे. इन दिस सिस्टम द प्रायमरीज ऑफ द डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर फ्रॉम अ लूप. याच्यामध्ये काय करतात लूप करतात. द लूप सर्किट स्टार्ट फ्रॉम द सबस्टेशन बस बार मेक्स अ लूप थ्रू अ एरिया टू बी सर्व अँड रिटर्न टू द सबस्टेशन. व्हॉट इज द टाइप ऑफ द कनेक्शन सिम ऑफ द डिस्ट्रीब्युशन सिस्टम. म्हणजे लूप होत आहे. आता याचा टाइप काय आहे तर प्रकारचा डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर माध्यमाला काय करतोय कनेक्ट करण्याचा प्रयत्न करतोय. मग रिंगमॅन आहे, इंटरकनेक्टर आहे, कॅटेनरी आहे की रेडियल आहे. आता या तर दोन या ठिकाणी गेलेला आहेत. ऍक्च्युअली जर याच्यामध्ये सबस्टेशन एकच असेल तर त्याला आपण काय म्हणतो सिम्पली तर रिंग मेन सिस्टम असं म्हणतो. काय म्हणतो रिंग मेन सिस्टम असं म्हणतो. ऑप्शन नंबर फर्स्ट या केस मध्ये काय बघा याचा करेक्ट आन्सर आहे. हाऊ मेनी टाइप्स ऑफ द डीसी डिस्ट्रीब्युटर सिस्टम आर प्रेझेंट सोली बेस्ड ऑन द वे दे आर फेड बाय द फीडर. म्हणजे या ठिकाणी काय असेल तर फीडर काय करतोय फीडर फीड्स पॉवर टू द डिस्ट्रीब्युटर. मग या फीडरनं फीड केलेल्या पॉवरनुसार ऍक्च्युअली या ठिकाणी डिस्ट्रीब्युटरचे टाइप किती आहेत. फॉर एक्झाम्पल फीडर हा एका साइडने फीड करू शकतो, फीडर हा या ठिकाणी बोथ साइडने फीड करू शकतो, फीडर हा ठिकाणी मिडलला फीड करू शकतो आणि फीडर हा ठिकाणी रिंग मेनच्या अंदर फीड करू शकतो. म्हणजे या ठिकाणी 1, 2, 3 आणि 4 म्हणजे ऍक्च्युअली किती टाइप असतात जनरली तर 4 टाइप असतात. हा याच्यामधला महत्वाचा पार्ट आहे. म्हणजे फीडर काय करेल डिस्ट्रीब्युटरला एका साइडने फीड करेल, दुसऱ्या साइडने फीड करण्याचा प्रयत्न, दोन साइडने असेल त्यानंतर मिडलला फीड करण्याचा प्रयत्न करेल आणि ऍट द लास्ट रिंग मेन सिस्टम जे की एक लूप फॉर्म करेल. हे काय तर आपल्याकडे अशा प्रकारचे व्हेरियस 4 टाइप्स आहेत. देअरफॉर ऑप्शन नंबर सेकंड या केस मध्ये काय तर याचा बरोबर आन्सर आहे. इन अ डीसी 3 वायर डिस्ट्रीब्युशन सिस्टम बॅलन्सर फीड्स आर क्रॉस कनेक्टेड इन ऑर्डर टू. आता बॅलन्सर फीडच्या ठिकाणी काम काय आहे तर बूस्ट जेन व्होल्टेज आहे का नाही आहे, बॅलन्स लोड आहे का तर नाही आहे, मेक बोथ मशीन रन एज अनलोड मोटर आहे का तर नाही आहे, इक्वलाइज द व्होल्टेज ऑन द पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह आउटर्स. ऑप्शन नंबर 4 म्हणजे काय करतोय ऍक्च्युअली हा तर व्होल्टेज ड्रॉपला काय करतोय कमी करण्याचा प्रयत्न करतोय, व्होल्टेजला काय करतोय इक्वल करण्याचा प्रयत्न करतोय. ऑप्शन नंबर 4 असेल बघा याचा करेक्ट आन्सर. Which of the following equipment will be most economical for the regulating the voltage in a distribution system. आता डिस्ट्रीब्युशन सिस्टमच्या केस मध्ये आपल्याला काय करायचं व्होल्टेज रेग्युलेट करायचं आहे. कोणत्या ठिकाणी इक्विपमेंट काय असेल तर आपल्याकडे इकॉनॉमिकल असेल, स्टॅटिक कंडेन्सर आहे, त्यानंतर सिंक्रोनस कंडेन्सर आहे, टॅप चेंजिंग आहे आणि बूस्टर ट्रान्सफॉर्मर आहे. ऍक्च्युली जे काय आपल्याकडे डिस्ट्रीब्युशन सिस्टम आहे या केस मध्ये काय करायचं आपल्याला तर व्होल्टेज रेग्युलेट करायचा आहे. आपण काय यूज करतो तर बूस्टर ट्रान्सफॉर्मर यूज करतो आणि हा काय असतो तर मोस्ट इकॉनॉमिकल असतो. ऑप्शन नंबर 4 त्याचा काय तर बरोबर आन्सर आहे. अ 2 वायर सिस्टम have the voltage at the supply end is maintained at किती तर 500 volt आहे. The line is किती तर 400 किलोमीटर लॉंग आहे. If the full load current is a 15 ampere किती करंट हा तर 15 ampere करंट आहे and it must be booster voltage and output in order to the far end voltage may be also 500 volt. The resistance of the cable is 0.5 ohm per kilometer किती आहे तर 0.5 ohm per kilometer आहे. या केस मध्ये आपल्याला विचारलेलं काय तर आपल्याकडे 2 वायर सिस्टम दिलेला आहे. या ठिकाणी सप्लाय एंडचं व्होल्टेज सिंपली VS किती आहे तर 500 व्होल्ट आहे. किती आहे 500 व्होल्ट आहे. द लाईन इज किती आहे तर लाईनची लेंथ या ठिकाणी आहे सिंपली लेंथ इज इक्वल टू किती आहे तर सिंपली या ठिकाणी 4 किलोमीटर आहे.
इफ द फुल लोड करंट इज 15 एम्पियर म्हणजे या ठिकाणी सिंपली I इज इक्वल टू किती आहे तर 15 एम्पियर आहे. व्हॉट मस्ट बी द बूस्टर व्होल्टेज अँड आउटपुट इन ऑर्डर टू द फार एंड व्होल्टेज ऑल्सो बी 500 व्होल्ट म्हणजे फार एंडचं व्होल्टेज पण आपल्याला किती ठेवायचं आहे तर 500 व्होल्टच या ठिकाणी ठेवायचं आहे. त्या केसमध्ये बूस्टरचं आउटपुट किती असेल या ठिकाणी ऑप्शन कशामध्ये दिले तर वॅट मध्ये दिले येतात. आणि द रेजिस्टन्स ऑफ द केबल दिलेला आहे. आता रेजिस्टन्स ऑफ द केबल म्हणजे काय तर हा व्होल्ट सिस्टमचा रेजिस्टन्स किती आहे तर 0.5 ओहम पर किलोमीटर आहे. लेंथ ऍक्च्युअली आपल्याला किती तर 4 किलोमीटर आहे. देअरफॉर टोटल रेजिस्टन्सच्या मध्ये किती असेल तर सिंपली R इज इक्वल टू 0.5 इंटू काय करा तर 4 करा. आता 0.5 हा काय होता तर ओहम पर किलोमीटर मध्ये होता, हा 4 किलोमीटर केला सिंपली या ठिकाणी येईल किती तर सिंपली या ठिकाणी 2.0 ओहम येईल. किती तर सिंपली या ठिकाणी 2 ओहम आपल्याकडे काय आला बघा तर हा आपल्याकडे आलेला रेजिस्टन्स आला. काय आला रेजिस्टन्स आला. आता आपल्याकडे काय करायचं ऍक्च्युली तर जे काय आपल्याकडे पॉवर आहे ते पॉवर या ठिकाणी कॅल्क्युलेट करायचं आहे. हा जर आपल्याकडे काय झाला रेजिस्टन्स झाला मग या केस मधला करंट किती आहे सिंपली तर करंट I इज इक्वल किती आहे तर एकाने सिंपली 15 एम्पियर आहे. किती आहे तर आपल्याकडे करंट असलेला आहे तर 15 एम्पियर आहे. जर 15 एम्पियर आपण काही करंट घेतलेला असेल तर जो या ठिकाणी ऍक्च्युली आपल्याकडे असणारा पॉवर लॉस आहे का सिंपली पॉवर लॉस इज इक्वल किती असेल या केस मध्ये तर सिंपली या ठिकाणी I² इंटू काय असेल तर R असेल. आता ठिकाणी 15 एम्पियर हा काय दिला तर फुल लोडचा करंट दिला आहे 15 एम्पियर म्हणजे याच्यामध्ये व्हॅल्यू ठेवा 15 चा स्क्वेअर करा इंटू रेजिस्टन्स किती आहे 2 आहे म्हणजे 15 चा स्क्वेअर 225 गुणिले 2 करा 450 वॅट आपल्याकडे काय भेटेल बघा तर जे काय आपल्याकडे बूस्टर आहे त्या बूस्टरचं आपल्याला काय असेल तर आउटपुट असेल. म्हणजे ऍक्च्युली जर आपल्याकडे लॉसेसला मेंटेन करायला असेल म्हणजे सेंडिंग एंडचा व्होल्टेज हे रिसिव्हिंग एंडच्या व्होल्टेजवर ठेवायचा असेल तर जो काय बूस्टर आहे त्या बूस्टर रेटिंग किती पाहिजे तर 450 वॅट पाहिजे. देअरफॉर ऑप्शन नंबर सेकंड या केस मध्ये काय तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन नंबर सेकंड. ही गोष्ट आपल्याला याच्यामध्ये लक्षात ठेवायची आहे आणि महत्वाचे आहे. आता या ठिकाणी असणारा बूस्टरचं जे काय व्होल्टेज आहे ते व्होल्टेज किती असेल सिंपली तर बूस्टरचं व्होल्टेज इज इक्वल टू 5 इंटू 2 15 इंटू 2. आता 15 काय त्या ठिकाणचा करंट आहे करंट 15 किती आहे तर 15 एम्पियर फुल लोडचा करंट आहे आणि रेजिस्टन्स किती आला सिंपली तर 2 आला. देअरफॉर बूस्टरचं व्होल्टेज आपल्याला किती 30 व्होल्ट आलं. किती आलं 30 व्होल्ट आलं. हे झालं बूस्टरचं व्होल्टेज आणि बूस्टरचा फुल लोड करंट किती आहे फॉर एक्झाम्पल सिंपल लाईनचा करंट आहे किती तर I फुल लोड इज इक्वल टू किती तर 15 एम्पियर. देअरफॉर बूस्टरचे आउटपुट पॉवर इज इक्वल टू काय तर व्होल्टेज आहे 30 इंटू करंट आहे किती तर 15 सॉल्व करा 450 व्होल्ट विल बी याही ठिकाणी काय तर करेक्ट आन्सर येईल अशा पद्धतीने. सो या ठिकाणी ऑप्शन नंबर सेकंड याचा काय तर बरोबर आन्सर आहे. अ युनिफॉर्म 2 वायर डिस्ट्रीब्यूशन ऑफ 200 मीटर इन अ लेंथ is loaded with the 2 ampere per meter. The resistance of the single wire is a 0.4 ohm per kilometer. Calculate the maximum voltage drop if the distributor is a fed from the one end only. या केस मध्ये काय तर आपल्याकडे डिस्ट्रीब्युटर हा या ठिकाणी फक्त काय करतो आपण एका एंडनं फेड करतोय. मी या ठिकाणी दोन फॉर्म्युले लक्षात ठेवायला सांगितले होते. डिस्ट्रीब्युटर फेड ऍट वन एंड हा एक फॉर्म्युला याच्यामध्ये येतो आणि सेकंड असतो डिस्ट्रीब्युटर फेड ऍट बोथ एंड. मग यामध्ये आणि यामध्ये डिफरन्स काय तर या ठिकाणी आपण सिंपली घेतो. फर्स्ट नंबर केस मध्ये जर एका एंड आपण त्याला फीड केलेला असेल तर त्या केस मध्ये सिंपली 1/2 टाइम्स ऑफ आपण सिंपली IR घेतो. या केस मध्ये काय घेतो तर 1/8 टाइम्स ऑफ द सिंपली आपण काय करतो IR घेण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे आपण डिस्ट्रीब्युटर फेड ऍट द बोथ एंडचा विचार केला आणि डिस्ट्रीब्युटर फेड ऍट वन एंडचा विचार केला तर या केस मधले लॉसेस काय तर 1/4 आहेत ऍज दिस टाइम्स. तर फर्स्ट नंबर या केस मध्ये आहे. आपल्याला डिस्ट्रीब्युटर हा एका एंडनं फेड केलेला आहे. देअरफॉर आपल्याला कोणता फॉर्म्युला यूज करावा लागेल तर हा आपल्याला या ठिकाणी फॉर्म्युला यूज करावा लागेल. पण या ठिकाणी आपल्याला करंटची व्हॅल्यू काय असते तर आपल्याकडे डिस्ट्रीब्युटर ऑफ 200 मीटर लेंथ दिलेला आहे आणि या ठिकाणी लोडेड विथ 2 एम्पियर पर मीटर. म्हणजे ऍक्च्युअली या ठिकाणी I किती दिलेला आहे तर 2 एम्पियर पर मीटर दिलाय. म्हणजे एका मीटर मध्ये करंट किती 2 मीटर आहे. आपल्याला 200 मीटर मध्ये करंट घ्यायचा. इंटरला सिंपली काय करायचं 200 मीटर मल्टिप्लाय करा. या मीटरला हा मीटर जाईल 400 एम्पियर हा काय होईल होल डिस्ट्रीब्युटरचा करंट होईल. किती तर 400 एम्पियर आपल्याकडे हा करंट झाला. द रेजिस्टन्स ऑफ द सिंगल वायर इज किती आहे तर 0.4 ओहम पर किलोमीटर आहे. म्हणजे या केस मध्ये काय तर रेजिस्टन्स R इज इक्वल टू 0.4 ओहम पर काय तर किलोमीटर आहे. ऍक्च्युअली आपल्याकडे लेंथ कशामध्ये दिली तर मीटर मध्ये दिलाय. कशामध्ये मीटर मध्ये दिलाय. देअरफॉर 200 मीटर रेजिस्टन्स किती असेल सिंपली तर रेजिस्टन्स R इज इक्वल टू 0.4 ओहम पर किलोमीटर म्हणजे किती तर एकाने 1000 मीटर आहे.
लेंथ ऍक्च्युअली या ठिकाणी किती आहे तर सिंपली या ठिकाणी 200 मीटर आहे. किती 200 मीटर. देअरफॉर या 2 शून्याला जातील, या 2 शून्य यानं याला भाग घाला किंवा सिंपली या ठिकाणी 0.8 डिवायडेड बाय काय करा तर या ठिकाणी 10 करा. म्हणजे ऍक्च्युअली 0.08 ओहम हा आला कोणासाठी तर हा आला आपल्याकडे 200 मीटरच्या वायरसाठी असणारा रेजिस्टन्स. पण हा ऍक्च्युअली काय आहे तर आपल्याला हा सिंगल वायरचा दिलाय. कुणाचा तर सिंगल वायरचा. जर आपल्याला 2 वायरची सिस्टीम असेल तर सिंपली 2 ने मल्टिप्लाय करायला गेला म्हणजे या केस मध्ये आर टोटल इज इक्वल टू काय तर 2 इंटू 0.08 येईल म्हणजे विच इज इक्वल टू काय तर 0.16 ओहम हा काय आला बघा आपल्याकडे असणारा टोटल रेजिस्टन्स आला. देअरफॉर या फॉर्म्युला ते व्हॅल्यू ठेवा विच इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय 2. या ठिकाणी आय ची व्हॅल्यू किती आहे तर सिंपली या ठिकाणी 400 अँपिअर आले. किती आले तर 400 इंटू काय करा तर 0.16 करा. हा काय इथला तर रेजिस्टन्स आहे. याला या ठिकाणी सॉल्व्ह करा, याला 2 ने भाग हलवा. इथं जाईल किती तर 200 गुणिले 0.16 16 दुने 32 व्होल्ट हे या ठिकाणचं काय तर करेक्ट आन्सर येईल. देअरफॉर ऑप्शन नंबर सेकंड विल बी या केस मध्ये काय असेल बघा या क्वेश्चनचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन नंबर सेकंड. द फीडर इज डिझाइन्ड मेनली फ्रॉम द पॉइंट ऑफ व्ह्यू ऑफ. आता फीडरचं आपण डिझायनिंग करतो कशा बेसिसवरती हा एला विचारलेला क्वेश्चन आहे त्यानंतर जेल आलेला आहे. जनरली फीडर आर डिझाइन ऑन द बेसिस ऑफ द करंट कॅरिंग कॅपॅसिटी. ऑप्शन नंबर फर्स्ट या केस मध्ये काय असेल बघा याचा करेक्ट आन्सर असेल जे काय डिस्ट्रीब्युटर आहेत त्यांचं आपण डिझायनिंग करतो ऑन द बेसिस ऑफ काय तर व्होल्टेज ड्रॉप. पण फीडर या ठिकाणी कोणती टॅपिंग नसते, करंट डेन्सिटी सेम असते, त्याचं आपण डिझायनिंग करतो करंट कॅरिंग कॅपॅसिटी वरती. सो ऑप्शन नंबर फर्स्ट याचा काय तर करेक्ट आन्सर आहे. The main criteria for the selection of the size of a distribution for a radial distribution system is. आता आपल्याला काय करायचं आहे ठिकाणी the main criteria for the selection of the size of the distribution म्हणजे ऍक्च्युअली काय तर डिस्ट्रीब्युटरची आपल्याला साइज डिझाइन करायची आहे. कशा बेसिसवरती असेल तर जो काही व्होल्टेज ड्रॉप असतो का त्या व्होल्टेज ड्रॉपच्या बेसिसवरती असतो. हाही क्वेश्चन बघा जवळजवळ 4 एक्झाम मध्ये काय झालं आहे तर रिपीट झालेला आहे. अशाच पद्धतीचे क्वेश्चन आपल्याला एक्झाम मध्ये रिपीट होत असतात. ऍक्च्युअली या ठिकाणी डिस्ट्रीब्युशन सिस्टीम विचारलेला आहे किंवा डिस्ट्रीब्युशन विचारलेला आहे म्हणजेच काय तर हा डिस्ट्रीब्युटर आहे. ऑप्शन नंबर ए याचा काय तर बरोबर आन्सर आहे. द इकॉनॉमिकल साइज ऑफ द कंडक्टर इज डिटरमाइंड बाय. आता कंडक्टरची आपल्याला काय तर इकॉनॉमिकल साइज पाहिजे. कोणता लॉ देतो तर केल्विन लॉ देतो. कोणता लॉ असतो तर केल्विन लॉ इज यूज्ड टू डिटरमाइन द इकॉनॉमिकल साइज ऑफ द कंडक्टर. देअरफॉर ऑप्शन नंबर 4 या केस मध्ये काय बघायचं बरोबर आन्सर आहे. आता ऍक्च्युअली या ठिकाणी केल्विन लॉ आपल्याकडे काय सांगतो जर ग्राफिकल रिप्रेझेंट आपल्याकडे आहे तर केल्विन लॉचा आहे. द केल्विन लॉ स्टेट्स दॅट द मोस्ट इकॉनॉमिकल साइज ऑफ द कंडक्टर इज दॅट फॉर विच annual interest and the depreciation on the capital cost of the conductor is equal to the annual cost of the energy loss. बरोबर पाहिजे. As the annual cost of the conductor is directly proportional to the size of the conductor, it is shown in the straight line C1 in the figure. म्हणजे या ठिकाणी हे काय तर annual conductor cost आहे आणि proportional कोणाला आहे तर एकाने साइजला आहे. कुणाच्या तर कंडक्टरच्या ठिकाणी साइजला आहे. सेकंड नंबर रिक्वेस्ट annual cost of energy loss is shown in the figure C2 मध्ये दाखवलेला आहे. Total annual cost curve obtained by the adding curve of C1 and C2. So here the most economical cross section area of the conductor is represented by the OX and the corresponding minimum cost is represented by the X1. म्हणजे आपल्याला एरिया आणि कॉस्ट दिलेला आहे. आता OX हा काय तर ठिकाणी कंडक्टरचा एरिया आहे आणि या ठिकाणी काय XY ही XY काय तर ठिकाणची कॉस्ट आहे. म्हणजे मिनिमम कॉस्ट केवढी आहे बघा तर ही मिनिमम कॉस्ट या ठिकाणची आहे ही आपल्याकडे मिनिमम कॉस्ट एवढी पाहिजे आणि मिनिमम क्रॉस एरिया केवढा पाहिजे तर एवढा पाहिजे. ह्या दोन गोष्टी आपल्या याच्यामध्ये महत्त्वाच्या आहेत. द इकॉनॉमिकल साइज ऑफ द कंडक्टर इन ट्रान्समिशन अँड डिस्ट्रीब्युशन लाईन्स इज इलेक्ट्रिकल पॉवर इज डिसाइडेड बाय द कोणाच्या बेसिसवरती असतो तर एकाने आपण घेतो केल्विन्स लॉ. ऑप्शन नंबर सेकंड घेतो. साइज ऑफ द कंडक्टर इंस्ट्रुमेंट सिस्टम इज फाउंड बाय युजिंग कोणा लॉ नुसार तर केल्विन्स लॉ नुसार. ऑप्शन नंबर सी या केस मध्ये काय तर बरोबर आन्सर आहे. असा सेम पद्धतीचा आपल्याला क्वेश्चन हा महाट्रान्सकोच्या एक्झामला विचारला गेला होता. महाट्रान्सको येई 2022 ला आपल्याला याच्यावरती सेम स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन विचारला गेला होता. इकॉनॉमिक साइज आपण कशावरून घेतो तर अकॉर्डिंग टू द केल्विन्स लॉ. डिस्ट्रीब्युटर्स आर डिझाइन फ्रॉम द पॉइंट ऑफ व्ह्यू ऑफ कशा बेसिसवरती तर व्होल्टेज ड्रॉप. ऑप्शन नंबर सी या केस मध्ये काय तर याचा बरोबर आन्सर असेल. डॅश डॅश इन्क्लूड द रेंज ऑफ द व्होल्टेज ओव्हर विच द एंड कंझ्युमर युजेस द इलेक्ट्रिसिटी एनर्जी डिस्ट्रीब्युटर ऍट द हिमसेल्फ. म्हणजे ऍक्च्युअली आपल्याला काय सांगतंय तर जे काही डॅश डॅश इन्क्लूड द रेंज ऑफ द व्होल्टेज ओव्हर विच एंड कंझ्युमर. आता एंड कंझ्युमर म्हणजे काय तर सर्वात शेवटचे कंझ्युमर आहेत
किंवा या ठिकाणी काय तर लोड आपण काय करतोय, लोड प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करतोय. कोण प्रोव्हाइड करेल तर सेकंडरी डिस्ट्रीब्युशन सिस्टीम. कोणते असेल तर सेकंडरी डिस्ट्रीब्युशन सिस्टीम. ऑप्शन नंबर 4 इज द काय या केस मध्ये तर करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 4. अ 3-phase 4-wire सिस्टीम इज कॉमनली युज्ड फॉर. कोण असेल तर सेकंडरी डिस्ट्रीब्युशन असेल. ऑप्शन नंबर 2 इज द काय या केस मधला तर करेक्ट आन्सर आहे. द रेटेड व्होल्टेज ऑफ अ 3-phase पॉवर सिस्टीम इज गिवन ॲज. आता ठिकाणी आपण बेसिक इंट्रोडक्शन पाहताना सांगितलं होतं जे काय ठिकाणी पॉवर सिस्टीम आहे त्या पॉवर सिस्टीम मध्ये मेन्शन केलेलं व्होल्टेज कोणतं असतं तर लाईन टू लाईन आरएमएस व्होल्टेज असतं. कोणता तर लाईन टू लाईन आपल्याकडे आरएमएस व्होल्टेज असतं. हा पॉईंट आपण बेसिक ऑफ पॉवर मध्ये पाहिला होता, इंट्रोडक्शन आपण घेताना पाहिला होता. म्हणजे कोणता असेल तर आरएमएस लाईन टू लाईन व्होल्टेज असेल. ऑप्शन नंबर 3 इज द करेक्ट आन्सर असेल. म्हणजे आपल्या रेटिंग आहे फॉर एक्झाम्पल किती 33 केव्ही ची रेटिंग आहे. याचा अर्थ हे काय तर या ठिकाणी ऍक्च्युली लाईन टू लाईनचं कसं आहे तर आरएमएस व्होल्टेज आहे. कसं आहे लाईन टू लाईनचं आरएमएस व्होल्टेज आहे. आपल्याला पर फेज व्होल्टेज घ्यायचं आहे. याला काय करायला लागेल आपल्याला तर सिम्पली या ठिकाणी √3 ने काय करायला लागेल आपल्याला डिवाइड करायला लागेल. आपल्याला काय करायचं आपल्याला मॅक्झिमम व्होल्टेज घ्यायचं आहे. व्ही मॅक्सिमम इज इक्वल टू काय असेल तर 33 केव्ही. हे काय तर लाईन टू लाईनचं काय तर आरएमएस व्होल्टेज आहे. काय तर लाईन टू लाईनचं आरएमएस व्होल्टेज आहे. आपल्याला मॅक्झिमम पाहिजे सिम्पली याला काय करायचं आपल्याला √2 ने मल्टिप्लाय करायचं आहे. आता मॅक्झिमम व्होल्टेज आपल्याला पर फेज घ्यायचा आहे. याला काय करायला लागेल सिम्पली तर याला आपल्याला सिम्पली √3 ने डिवाइड करायला लागेल. म्हणजे आपल्याला जर व्ही मॅक्सिमम जर आपल्याला पर फेज या ठिकाणी पाहिजे असेल तर त्या केसमध्ये आपण काय करतो 33 केव्ही इंटू √2 ने याला काय करतो मल्टिप्लाय करतो. हे काय झालं तर आरएमएस पासून मॅक्झिमम मध्ये कन्वर्ट झालं. डिवाइड बाय आपण काय करतो सिम्पली तर √3 ने या ठिकाणी डिवाइड करतो. हे काय झालं तर आपला पर फेज बेसिस वरती आला कारण हे लाईन टू लाईन व्होल्टेज आहे. आपल्याला पर फेज मध्ये पाहिजे सिम्पली आपण काय करूया √2 ने डिवाइड करूया. अशा प्रकारचे कॅल्क्युलेशन आपल्याला कधी कधी गरजेचं असतं. कोणत्या केसमध्ये तर सर्किट ब्रेकरच्या केसमध्ये महत्वाचं आहे. इन अ ट्रान्समिशन सिस्टीम अ फीडर फीड्स पॉवर टू द. फीडर हा पॉवर फीड करेल कोणाला तर डिस्ट्रीब्युटरला करेल. सो ऑप्शन नंबर 3 या केसमध्ये काय बघा याचा करेक्ट आन्सर आहे. जनरली फीडर फीड्स पॉवर टू द कोणाला फीड करतो तर डिस्ट्रीब्युटरला करतो. हा याच्यामधला महत्वाचा पॉइंट आहे. द मेन कन्सिडरेशन इन डिझायनिंग ऑफ द डिस्ट्रीब्युटर इज. डिस्ट्रीब्युटर काय आपल्याला डिझायनिंग करायचं आहे. मेन कन्सिडरेशन कोणता आहे तर व्होल्टेज ड्रॉप आहे. ऑप्शन नंबर 3 या केसमध्ये काय बघा तर याचा करेक्ट आन्सर आहे. फॉर द सेम कंडक्टर लेंथ सेम अमाउंट ऑफ पॉवर सेम लॉसेस अँड सेम मॅक्सिमम व्होल्टेज टू द अर्थ विच सिस्टीम रिक्वायर मिनिमम कंडक्टर एरिया. आता आपल्याकडे सर्व गोष्टी जर आपण सेम ठेवण्याचा प्रयत्न केला तर कोणतीच आपल्याला मिनिमम या ठिकाणी कंडक्टरचा एरिया लागते. तर या ठिकाणी ऑप्शन आहे कोणता तर 3 वायर डीसी सिस्टीम. कोणते तर 3 वायर डीसी सिस्टीम मध्ये आपण विचार करतो. ऍक्च्युली जर आपण 2 वायर डीसीचा विचार केला विथ 1 पॉइंट अर्थ केला काय म्हणतोय तर 1 वायर जर आपण अर्थ केले तर या केस मध्ये सिम्पली काय जर 100% लागत असेल तर आपण 2 वायर डीसी विथ मिड पॉइंट जर आपण अर्थ केला तर या केस मध्ये किती लागतं बघा ओनली 25% लागतं. आणि 3 वायर डीसी मध्ये आपल्याला किती लागतं तर विच इज इक्वल टू ऍक्च्युली 31.25% लागतं. पण हे कुणाच्या केसमध्ये तर सिम्पली या ठिकाणी डीसीच्या केसमध्ये. कुणाच्या डीसीच्या केसमध्ये. आता इथे सिंगल फेज एसी आहे हा एसी गेला 2 फेज एसी गेला 3 फेज एसी गेला. म्हणजे ऍक्च्युली डीसीच्या केसमध्ये आपल्याला कंडक्टरचं मटेरियल कमी लागतं क्रॉस एरिया कमी लागतोय व्हॉल्यूम हे काय लागतंय कमी लागतंय. म्हणजे हे काय तर एकाने मोर इकॉनॉमिकल आहे. कसं आहे मोर इकॉनॉमिकल आहे ऍज कम्पेअर टू द एसी. पण त्याला आपण जनरली एकाने यूज करत नाही कारण आपल्याला जर हाय व्होल्टेजला ट्रान्समिट करायचं असेल त्याच्यामध्ये काय होतं थोडासा कॉस्टिंगचा इश्यू येतोय थोडंसं रेक्टिफायर येतं थोडंसं कन्व्हर्टर येतं काय होतं ह्या गोष्टी आहेत हे पॅरामीटर आहेत म्हणून आपण याला यूज करत नाहीये. ऍक्च्युली आपण काय करतो एसीचा यूज करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे जर याच्यामध्ये आपण कंपॅरिझन केला तर 3 वायर डीसी हे काय तर याच्यामध्ये बेस्ट सिस्टीम आहे. या दिलेल्या सिस्टीम पैकी हाय पॉईंट याच्यामध्ये महत्वाचा आहे.